ओबीसी का नेता कैसा हो? ओबीसी का नेता कैसा हो? ओबीसी का नेता कैसा हो? मराठा मराठा सांगायला आज मागण्या मान्य झालेल्या समाजाच्या वतीने काय यावेळेस गेली 2 वर्षापासून मराठा समाजाचे क्रांती सूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती। अनेक मूक मोर्चे झाले, अनेक मोर्चे मराठा समाजाने काढले, परंतु या शासनाला जाग आली नाही। परंतु आदरणीय सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी ठरवलं की मुंबईहून आम्ही आता माघार येणार नाही आणि मनोजदादाचा हा एकजुटीचा आणि तमाम मराठ्यांनी त्यांच्या पाठीमागे ताकद उभा केली। त्यामुळे मनोजदादाचा आणि पूर्ण मराठा समाजाचा आज विजय झालेला आहे। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। काय आपण एवढा दिवस झटत आहेत मनोजदादा? आज मनोजदादा जरांगे पाटलाने 2 वर्षापासून स्वतः जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी जी बाजी लावली, ती खिंड लढवली, त्या मनोजदादाचा आज त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला यश मिळालं। हे आमचं सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजाचं भाग्य आहे, कारण मनोजदादा जरांगे पाटलाने अनेक संघर्ष केला, सगळ्यांचे आव्हान पेलले, सगळ्यांनी त्रास दिला। त्या त्रासाला सामोरं जाऊन स्वतःचा जीव कासावीस होत असताना आज माता भगिनी त्या ठिकाणी रडत असताना त्या ठिकाणी माता भगिनींचा जो कंठ दाटला होता त्यावेळेला अख्खा महाराष्ट्र माता भगिनी बघत होत्या। नक्कीच मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून 20 वर्षापासून वडजे असतील, जावळे असतील, शालिनीताई पाटील असतील, विनायकराव मेटे असतील, अनेक नेते होऊन गेले, पण सगळ्या नेत्याच्या माध्यमातून जर बघितलं तर आज मनोजदादाच्या माध्यमातून मराठा समाजाला यश आलं। म्हणून आता सगळे सांगतात ओबीसी पर्व, आरक्षणाच्या मुद्द्यावर जर बघितलं हा एकच सर्व ओबीसी पर्व या माध्यमातून आज जर बघितलं यश आलेलं आहे। 50 वर्ष रक्षणासाठी लढत होतात, हे यश आज माध्यमातून आपल्याला मिळते। काय आनंद आहे आणि कसं वाटतंय आज एवढं 50 वर्षाचा आनंद? मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर नेतृत्व मिळालं असेल तर ते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, आणि गेल्या 2 वर्षापासून सतत या मराठवाड्यातील व तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी जो संघर्ष केला, अनेक वेळा उपोषणं केली, त्या खऱ्या अर्थाने उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश प्राप्त होते। गेल्या 29 तारखेपासून या महाराष्ट्रातील लाखो करोडो मराठा समाज हा मुंबईत दाखल झाला आणि मी आभार व्यक्त करतो त्या मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाजाची सेवा करण्यासाठी। दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा 18 पगड जातीतील लोकधर्मांनी आमच्या गोरगरीब मराठा समाजाची जी मुंबईमध्ये सेवा केली त्यांच्या मी तमाम मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो। असं यापुढेही
सगळ्या जाती धर्मातील लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही सुद्धा दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा अठरा पडणाऱ्या जातीतील लोकांना मराठा समाज हा त्यांना सहकार्य करेल. आणि त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं तमाम मराठा समाजाला मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मनोजदादांनी केलेल्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि आजच्या या मराठवाड्यातील गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण लागू हैदराबाद गॅजेट लागू केलं, त्याचा शासन निर्णय आज काढला. त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन व्यक्त करतो आणि हा तमाम मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. मनोजदादा तू आगे बढ़ो. गोरगरिबाच्या प्रश्नासाठी अहोरात्र लढणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गरिबीवर लढणारे आमचं सर्वस्থাन मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले. आणि हा लढा गोरगरीब जनतेचा लढा आहे. इथून पुढे ज्याचं असं लढा उभारण्यात येईल त्याच्या वेळेस इथून मागाच्या लढाईमध्ये सर्व पक्षीय राजकीय जोडे संघटनेची बाजू ठेवून समाजाचं आपण एका जागेवर येणाऱ्या एका भविष्यात आपण असंच एक येऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. बोला. आज सगळ्यात जास्त आनंद झाला असं त्याबद्दल आज आपल्याला एक आनंदाचा दिवस म्हणावा लागला. मनोज जरांगे पाटलाच्या यशाला आज फळ त्यांच्या 2 वर्षापासून उपोषण केलं, त्या उपोषणाला फळ मिळालं. त्याच्यात सगळ्यात मोठा आज आनंदाचा दिवस आज सगळ्यात मोठी बाब म्हणजे आज मनोज जरांगे पाटलाच्या त्यांना उपस्थित राहिलेल्याबद्दल त्यांच्या सगळ्या समाजाच्या वतीनं त्यांची काळजी होती, ती काळजी आज एकदम मिटली आणि इथून पुढं सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटलाला सगळ्यात जास्त आयुष्य मिळावं आणि इथून पुढं जरांगे पाटलासारखा नेता कोण शक्य नाही. एवढंच लोकांनी थांबतो. बोला. 60 वर्षाचा संघर्ष आमचे असंख्य लेकर ह्याच्यात गेले, खूप बलिदान झाले. पण एक लढवय्या नेतृत्व आम्हाला भेटलं. त्या लढवय्या नेतृत्वाने आम्हाला हे आरक्षणापर्यंत पोहोचवलंय. त्याचं पूर्ण श्रेय हे मनोज दादाचं आहे, दुसरं कोणाचंही नाही, काही नाही. मनोज दादा शिवाय पर्याय नाही. मनोज दादा सारखा नेता होणे नाही.